आजचा आपला विषय मधुमेहाचे प्रकार. साधारणपणे मधुमेहाचे दोन मुख्य प्रकार आहेत, एक आहे टाईप 1 आणि एक आहे टाईप 2. टाईप 1 मध्ये काय होतं तर काही कारणाने आपल्या लहान बाळांना टाईप 1 होतो. लहान बाळांच्या पोटातील स्वादुपिंड डॅमेज होतं. आता स्वादुपिंड कसं डॅमेज होतं त्याचं एक्झॅक्ट मेकॅनिझम आजही कळेल नाही, पण खरं ते जे डॅमेज होतं हे ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणजे आपल्या पांढऱ्या पेशी त्या स्वतःच्याच स्वादुपिंडाला नुकसान पोहोचत असतात. सो अशा प्रकारचा मधुमेह हा रॅपिडली प्रोग्रेसिव्ह असतो, लहान बाळांमध्ये दिसून येतो. ह्यामध्ये साखर अत्यंत अचानकपणे खूप वाढते, कारण स्वादुपिंड नष्ट झाल्यामुळे इन्सुलिन तयार होत नाही आणि भविष्यात तयार होण्याची शक्यता सुद्धा नसते. अशा प्रकारच्या मधुमेही रुग्णांसाठी इन्सुलिन ही एकमात्र थेरपी आहे. अशा रुग्णांसाठी होमिओपॅथिक औषध सुद्धा मधुमेह झाल्यानंतर कुचकामी ठरतं. कारण एक कल्पना करा की एखाद्या व्यक्तीचा अपघातात पाय तुटून गेला तर त्याच्यावरती कोणत्याही औषधाने नवीन पाय उगवून येऊ शकत नाही. अगदी तसंच स्वादुपिंड एकदा नष्ट झालं की पुन्हा तयार होऊ शकत नाही. म्हणून हा टाईप 1 डायबिटीज जो आहे हा साधारणपणे इनक्युरेबल मानला जातो आणि त्याला इन्सुलिन ही एकमात्र थेरपी आहे. मात्र इन्सुलिनमुळे टाईप 1 चे रुग्ण सुद्धा अत्यंत चांगलं आयुष्य जगू शकतात. काळजी करायचं बिलकुल कारण नाही. तसंच भविष्यात येणारी स्टेम सेल थेरपी कदाचित ह्या आजारावरती उपचार घेऊन येईल. तसेच आज इन्सुलिन पंप, इलेक्ट्रॉनिक्सली AI पॉवर्ड इन्सुलिन पंप सुद्धा येतात. म्हणजे तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं हे टाईप 1 चे रुग्ण सुद्धा नॉर्मल आयुष्य जगू शकतात. त्यामुळे आपल्याला बाळाला जर मधुमेह असेल तर काळजी करू नका. पण होमिओपॅथीमध्ये खूप काही करण्यासारखं अशा रुग्णांसाठी नसतं. मात्र दुसऱ्या प्रकारचा जो मधुमेह आहे हा टाईप 2 मॅच्युरिटी ऑनसेट किंवा मोठ्या माणसांमधला मधुमेह म्हणून ओळखला जातो. यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? शरीरात इन्सुलिनची पातळी तयार होत असतं, किंबहुना जास्तच प्रमाणात तयार होत असतं, मात्र त्याची परिणामकारकता गेलेली असते. आता असं होण्याचं कारण काय तर याच्याबद्दल अनेक हायपोथेसिस आहेत. अगेन पूर्णपणे कळून आलेलं आहे का तर नाही, पण मुख्यत्वे हा सुद्धा ऑटोइम्युनच प्रकारचा डायबिटीस असावा की ज्यामध्ये ब्लॉकिंग अँटीबॉडीज तयार होतात आणि ज्या इन्सुलिनची परिणामकारकता कमी करतात. या आजारामध्ये मात्र होमिओपॅथीचा खूपच चांगला रोल आहे. होमिओपॅथिक औषधांनी टाईप 2 डायबिटीस मध्ये उत्तम गुण दिसून येतो. इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो. साधारणपणे टाईप 2 इन्सुलिन मध्ये सुरुवातीला OHA ओरल हायपोग्लायसेमिक एजंट म्हणजे मधुमेहाच्या गोळ्यांवरतीच काम भागतं. अगदी शेवटच्या टप्प्यामध्येच या लोकांना इन्सुलिन लागतं. त्याला पॅनक्रियाटिक एक्झॉशन म्हणतात की पॅनक्रियाटला थकून गेलं, ते दमून गेलं तर नंतर इन्सुलिन लागतं. सो अशा रुग्णांमध्ये होमिओपॅथीचा खूप चांगला फायदा होतो. त्यांची इन्सुलिनची गरज लागत नाही. त्याचबरोबर मधुमेहाचे जे साईड इफेक्ट्स आहेत हे होमिओपॅथीच्या सहाय्याने आपण कॉम्प्लिकेशन टाळू शकतो. जसे की हृदयविकार, किडनी विकार, डोळ्यांवरती होणारे दुष्परिणाम हे आपल्याला टाळता येऊ शकतात. त्यामुळे मधुमेह टाईप 2 मध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचा खूप चांगला रोल आहे. टाईप 2 डायबिटीसच्या ज्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये जर अर्ली डायग्नोसिस मध्ये जर होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुरू केली तर त्याच्यामध्ये अधिक उत्तम गुण येतो की इन्सुलिनवरती असणाऱ्या रुग्णांना सुद्धा याचा फायदा होतो. काही प्रमाणामध्ये इन्सुलिन कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर मधुमेहाच्या कॉम्प्लिकेशन्स टाळले जातात. तिसऱ्या प्रकारचा डायबिटीस आहे त्याला म्हणतात जस्टेशनल डायबिटीस म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये आईला होणारा मधुमेह. हा मधुमेह तितकासा तीव्र नसतो, बऱ्याचदा सौम्य असतो, पण काही वेळा या स्त्रियांना सुद्धा इन्सुलिन लागू शकतं. असा मधुमेह झालेल्या स्त्रियांना भविष्यात पुढे जाऊन टाईप 2 डायबिटीस होण्याचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळे जर जस्टेशनल डायबिटीस होऊन गेला असेल तर होमिओपॅथिक औषधांच्या सहाय्यानं इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करून आपल्याला होणारा मधुमेह टाळता सुद्धा येऊ शकतो. साधारणपणे आता सिरम इन्सुलिन लेवल चेक करता येतात की ज्यामुळे आपला इन्सुलिन रेझिस्टन्स कुठे आहे हे आपल्याला शास्त्रशुद्धरित्या कळू शकतं. होमिओपॅथिक औषधं घेतल्यानंतर किती फायदा होतोय हे सिरम इन्सुलिनच्या पातळी मोजून आपल्याला ठरवता येतं. म्हणजे नुसतेच आपण औषधं घेत आहात नाही तर आपल्याला ह्या औषधांची परिणामकारकता स्वतः रुग्ण सुद्धा तपासणीच्या सहाय्याने मोजून बघू शकतो. तर अशा प्रकारचे आणखीनही डायबिटीस काही प्रकार आहेत. डायबिटीस पिट्युटरी डायबिटीस आहे ज्यामध्ये ग्रोथ हार्मोनमुळे होणारा डायबिटीस आहे, पण ते रेअर असतात, ते नेहमीचे नसतात. त्यामुळे मुख्यत्वे आमचा जो फोकस आहे हा टाईप 2 डायबिटीस मध्ये आहे की जे डायबिटीसचे रुग्ण खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत. आज 26 जानेवारीला आपण माधव क्लिनिक मध्ये एक डायबिटिक रुग्णांसाठी कॅम्प ठेवलेला आहे. ज्या कॅम्प मध्ये आपण ECG, पायाची संवेदनांची तपासणी, बॉडी कंपोजिशन अनालिसिस, युरिन मधील प्रोटीन, युरिन मधील शुगर या तपासण्या अगदी मोफत ठेवलेल्या आहेत. तर जरूर आमच्या कॅम्पला भेट द्या, ह्या तपासण्यांचा लाभ घ्या, आपला मधुमेह समजून घ्या आणि होमिओपॅथिक औषधाच्या सहाय्यानं निरोगी, चुस्तफुस्त, तंदुरुस्त राहा, जीवन छानपणे जगा, आनंदाने जगूया. धन्यवाद.